नमस्कार शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता वाढ संदर्भात आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून पुरा अपडेट सविस्तरपणे पाहणार चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचारी घरभाडे भत्ता व त्या अनुषंगिक भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया. 7व्या वेतन आयोगातील तरतूद. 7व्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार राज्य कर्मचारी घरभाडे भत्ता व इतर देय भत्त्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून राज्य शासनास माननीय मुख्यमंत्री याच्याप्रती निवेदन सादर करण्यात आलेले आहे. महागाई भत्ता व घरभाडे भत्ता. महागाई भत्ता ज्यावेळी 50% पेक्षा अधिक होईल त्यावेळी इतर देय भत्त्यामध्ये सुधारणा करण्याची तरतूद 7व्या वेतन आयोगामध्ये नमूद आहे. तसेच वित्त विभागाच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये देखील महागाई भत्त्याचे दर 50% पेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये वाढ करण्याची तरतूद नमूद आहे. घरभाडे भत्ता किती वाढणार? महागाई भत्त्याचे दर 50% पेक्षा अधिक झाल्यास म्हणजेच जुलै 2024 पासून घरभाडे भत्त्याचे सुधारित दर लागू होतील. सद्यस्थितीत कर्मचाऱ्याच्या वास्तविक कार्यालयाच्या ठिकाणानुसार 27%, 18% व 9% असे 3 श्रेणीत घरभाडे भत्ता दर दिला जातो. तर आता डीएचे दर 50% पेक्षा अधिक झाल्याने वास्तव्याच्या ठिकाणानुसार 30%, 20% व 10% असे घरभाडे भत्ता मिळणार आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी घरभाडे भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.